आपल्या देशामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाकडं किंबहुना प्रत्येक राजकीय नेत्यांकडे असे काही लोक आहेत, जे लोक त्या पक्षाची, त्या राजकीय व्यक्तीचा थिंक टँक म्हणून ओळखले जातात. निवडणुका असोत अथवा नसोत, त्या व्यक्तीनं काय राहावं, त्या व्यक्तीनं कसं राहावं, काय खावं, लोकांमध्ये जाताना कसं बोलावं, यासोबतच आलेल्या लोकांशी काय कसं हितगुज करावं, इथपासून प्रत्येक गोष्ट प्लॅन्ड असते. म्हणजे मी अगदी राज ठाकरे अथवा आदित्य ठाकरे किंवा राहुल गांधी यांच्याबद्दल बोलत नाही, तर प्रचलित राजकीय व्यवस्थेमध्ये काम करणारे प्रादेशिक पक्ष असो की राष्ट्रीय पातळीवरचे मोठे राजकीय पक्ष असो, या सगळ्याकडे काही रणनीतिकार असतात, जे अजेंडा ठरवतात की येणाऱ्या निवडणुकीमध्ये अथवा पक्षाच्या भवितव्यासाठी काय केलं पाहिजे. हे सगळं मी तुम्हाला आता का आठवून देतोय, तर त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो अजित पवार गटाचा आहे, त्यामध्ये अनेक लोक नाराज आहेत. पक्षाला सध्या वाईट काळातून पक्ष जातोय आणि याच वाईट काळातून पक्षाला सावरण्यासाठी एक नवीन रणनीतिकार समोर आलाय आणि त्याचं नाव आहे प्रशांत किशोर. आता प्रशांत किशोर यांच्याबद्दल फार माहीत नसलेली मंडळी कमी असेल, कारण मागच्या 10-12 वर्षामध्ये देशातल्या अनेक मोठ्या राज्यात प्रशांत किशोर यांनी राजकीय रणनीतिकार म्हणून काम बघितलं आणि म्हणून त्यांची ओळख सुद्धा तशीच बनली आहे की अनेक प्रादेशिक पातळीवरचे पक्ष, राष्ट्रीय पातळीवरचे पक्ष यांना मदत करणे आणि त्यांना निवडणुकीमध्ये यश मिळवून देणे. आता प्रश्न पुन्हा तोच आहे की अजित पवारांच्या निधनानंतर नेतृत्वाच्या संदर्भामध्ये अनेक अंगांनी कार्यकर्ते संभ्रमात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती प्रशांत किशोर सुधारणार का? येणाऱ्या 1 जून पासून प्रशांत किशोर यांची आयपॅक नावाची जी काही कंपनी आहे, ती अजित पवारांचा हा पक्ष चालवणार आहे आणि म्हणूनच आपल्याला जाणून घ्यायचं आहे की अजित पवारांच्या पक्षाची नवीन रणनीती ठरवणारे प्रशांत किशोर कोण आहेत. इतिहासात त्यांनी आतापर्यंत कोणत्या कोणत्या राजकीय पक्षांना निवडणुकीच्या काळात आणि एरवी सुद्धा पक्षवाढीसाठी मदत केली आहे, या संदर्भात आपण आजच्या या कट्टूकटच्या व्यक्तिविशेष भागामध्ये जाणून घेणार आहोत प्रशांत किशोर यांच्या संदर्भात. नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट्टूकट. खतर यापूर्वीच्या कट्टूकटच्या व्यक्तिविशेष भागामध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या प्रवासाबद्दल आपण माहिती घेतली, पण प्रशांत किशोर हा व्यक्ती या सगळ्या व्हिडिओमधील इतर जे व्यक्ती आहेत त्याच्यापेक्षा वेगळा आहे. त्याचं कारण असं आहे की आपण सुवेंदू अधिकारी बघितले, जे पश्चिम बंगालचे आता मुख्यमंत्री आहेत. त्यानंतर विजय थलपती बघितला, जो तमिळनाडूचा मुख्यमंत्री आहे. याप्रमाणे अनेक असे राजकीय नेते ज्यांनी पश्चिम बंगाल किंवा इतर राज्यामध्ये काम केलं होतं, त्या संदर्भात माहिती घेतली होती. प्रशांत किशोर सुद्धा याच राजकीय नेत्यापैकी कदाचित राहिला असता, मात्र प्रशांत किशोर यांनी जो पक्ष स्थापन केला आणि पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांचा पक्ष मात्र अगदी इतर पक्षासाठी काम करणाऱ्या एका रणनीतिकाराचा पक्ष मात्र एकाच निवडणुकीमध्ये झोपला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. कारण मागच्या वर्षी बिहारमध्ये ज्या काही निवडणुका झाल्या, त्या निवडणुकामध्ये प्रशांत किशोर यांनी स्वतःच्या पक्षाची स्थापना केली आणि त्या पक्षाला एक सुद्धा जागा जिंकता आली नाही. ज्या प्रशांत किशोर यांनी 2014ला देशामध्ये मोदी लाटेचा उदय करून दाखवला, ज्या प्रशांत किशोर यांच्या सहकार्यानेच दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाले, तब्बल 72 पैकी 60-62 जागा त्यांना जिंकता आल्या. आणि एवढंच नाही तर मग पंजाब असेल, त्यानंतर तमिळनाडू असेल, पश्चिम बंगाल असेल, आंध्र प्रदेश असेल, अगदी या अशा कितीतरी राज्यामध्ये प्रशांत किशोर यांनी ज्या ज्यावेळी काम केलं त्या त्यावेळी त्यांना यश मिळालं. मात्र या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालं नाही की प्रशांत किशोर यांची सगळी रणनीती इतर पक्षाच्या कामाला आली, मात्र त्यांच्या स्वतःच्या पक्षाला त्यांना एक सुद्धा जागा जिंकता आली नाही. बिहारच्या निवडणुकीमध्ये 238 ठिकाणावरती प्रशांत किशोर यांनी स्वतःचे उमेदवार उभे केले, मात्र त्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. खरं तर त्याच निवडणुकीच्या दरम्यान प्रशांत किशोर अनेक वेळा बोलताना असं म्हणत होते की जर या निवडणुकीमध्ये 100 पेक्षाही कमी लोक माझे निवडून आले तर मी संन्यास घेईल. उलट प्रशांत किशोर यांच्या एवढ्या दणदणीत पराभवानंतर सुद्धा प्रशांत किशोर पुन्हा ऍक्टिव्ह झाले आणि काही दिवसापूर्वी आपण बघतोय की विजय थलपती यांच्या तमिळनाडूमधल्या विजयाबद्दल खरं तर देश आणि देशाबाहेरचे लोक सुद्धा विचार करतायत की असा एखादा प्रादेशिक पक्ष ज्याची स्थापना 2 वर्षापूर्वी झाली आणि 2 वर्षामध्ये या पक्षानं इतकं काही काम केलं की त्या पक्षाने थेट बहुमत मिळवत, म्हणजे बहुमताच्या जवळ जात
सगळ्यात मोठा पक्ष ठरला आणि तमिळनाडूसारख्या राज्याचा मुख्यमंत्री विजय थलपती झाला. मी विजय थलपतीची आठवण यासाठी करून देतोय कारण विजय थलपती याच्यासाठी सुद्धा प्रशांत किशोर यांनीच रणनीती बनवली होती. तमिळनाडूमध्ये मागचे काही महिने ते लक्ष घालत होते आणि एकूण मग तुम्ही जर विजय थलपती यांच्या पक्षाची स्थापना, त्यांचे झालेले रोड शो, त्यानंतर त्यांच्या कार्यक्रमाला होणारी गर्दी आणि एकूण त्याच्यानंतर जे तेवढे काही स्टेटमेंट्स आहेत याच्या मागे रणनीती होती अर्थात प्रशांत किशोर यांची आणि तिथे सुद्धा प्रशांत किशोर यशस्वी झाले. आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊ. आपल्याला हे बघायचं आहे की राज्याची परिस्थिती किंवा राज्यात असलेल्या अजित पवार गटाची सध्याची काय अवस्था आहे. एक तर समजून घेतलं पाहिजे की अजित पवारांच्या अकाली निधनानंतर पक्षाचे सगळे सूत्र हे पवार कुटुंबातील 3 व्यक्तीकडे विभक्त झाले. त्यातलं सर्वात मोठं पद गेलं ते अर्थात सुनेत्रा पवार अजित पवारांच्या पत्नीकडे आणि दोन्ही मुलं पार्थ आणि जय हे दोन्ही मुलं आज पक्षाच्या नॅशनल सेक्रेटरी आणि एकूण महत्त्वाच्या पदावरती काम करत आहेत. पण हे सगळं होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ज्या धुरीण राजकीय नेत्यांच्या खांद्यावरती उभा होता किंबहुना मागचे कित्येक वर्ष जे राजकीय नेते पक्ष मोठा करण्यासाठी खस्ता खात होते, अनेक वर्षापासून आपापल्या मतदारसंघापासून विभागापासून राज्यापर्यंत पक्ष बांधणीसाठी झटत होते, ते सगळे राजकीय नेते मात्र आता पक्षापासून बाजूला सारले गेले. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे असे मातब्बर राजकीय नेते जे अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही बैठकात दिसत नाहीयेत किंबहुना त्या राजकीय नेत्यांना कुठलेही अधिकार पक्षाने ठेवले नाहीयेत. आणि मग प्रश्न उपस्थित होतो की जिथे आता नेतृत्वाची उणीव ज्या पक्षाला आहे किंबहुना सक्षम नेतृत्व आज या पक्षाला राहिलं नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये प्रशांत किशोर यांची रणनीती कामाला येणार का? खरं तर प्रशांत किशोर अशा वेळेस रणनीतिकार म्हणून या पक्षाशी जोडले जात आहेत ज्या काळामध्ये फारशा कुठल्याही निवडणुका नाही आहेत. कारण मागच्या 1.5 वर्षामध्ये आपल्याला माहिती आहे की ग्रामपंचायत पासून पंचायत समिती, जिल्हा परिषदा, नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिकेपर्यंत सगळ्या मोठ्या निवडणुका झालेल्या आहेत. आता पुढच्या 3.5 वर्ष राज्यामध्ये मोठ्या निवडणुका नाही आहेत. तरी सुद्धा प्रशांत किशोर हे कसं काम मागणार आहेत? तर काही दिवसापूर्वीची आठवण परत मी तुम्हाला करून देतो की प्रशांत किशोर काम करण्यापूर्वी या पक्षाचं जे काम करणारे होते ते नरेश अरोरा डिझाईन बॉक्स नावाच्या कंपनीकडनं काम मागायचे. तुम्हाला आठवतंय का की अजित पवार मागच्या 1.5-2 वर्षापासून अजित पवारांच्या जॅकेटपासून त्यांच्या एकूण सभा, पॉम्पलेट्स, गाड्यांचे कलर सगळे गुलाबी रंगाचे झाले होते आणि हे गुलाबी कलर आणण्यात सगळ्यात मोठा वाटा कुणाचा होता तर तो नरेश अरोरा नावाच्या एका व्यक्तीचा होता ज्याने डिझाईन बॉक्स नावाची कंपनी ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम करत होती. नरेश अरोरा यांचे सगळ्यात चांगले संबंध होते अर्थात प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत. मात्र प्रफुल्ल पटेल यांनाच ज्यावेळी पक्षानं बाजूला सारलं अर्थात नरेश अरोरा यांचं सुद्धा काम बंद झालं आणि आता असं म्हणायला आपल्याला संधी आहे की नरेश अरोराची जागा हे प्रशांत किशोर घेत आहेत का? डिझाईन बॉक्सची जागा आयपॅक नावाची कंपनी घेते का? आयपॅक या कंपनीची आठवण यासाठी करून देतोय कारण प्रशांत किशोर यांनी मागच्या 12-14 वर्षापूर्वी आयपॅक नावाची एक संस्था उभी केली, कंपनी उभा केली, ज्या कंपनीतून पॉलिटिकल स्ट्रॅटर्जी ठरवण्यासाठीचं जेवढं काही काम असतं, मग ते पॉलिटिकल अनालिसिस असेल, सोशल मीडिया मॅनेजमेंट असेल, त्यासोबत वेगवेगळे रिसर्च आणि सर्वे असतील, हे सगळं काम प्रशांत किशोर हे एका कार्यालयात बसून करतात. जे कार्यालय बंजारा हिल्स नावाचं हैदराबाद शहरातील एक उच्चभ्रू वस्तीतलं ठिकाण आहे ज्या ठिकाणी 4 मजली इमारतीमध्ये बसून प्रशांत किशोर हे आयपॅक नावाची संस्था चालवतात. आता अजित पवारांच्या या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसचं जे काही पक्षाचं काम आहे ते सुद्धा हीच कंपनी चालवणार आहे. पण यासाठी प्रशांत किशोर हे महाराष्ट्रात येतील. पण पुन्हा प्रश्न तोच आहे की प्रशांत किशोर हे अजित पवारांचा पक्ष वाढीसाठी कोणते प्रयत्न करतील? कारण पक्षामध्ये जिथे नेतृत्वामध्येच आणखी सक्षमता पाहायला मिळत नाही, एक अपघाताने पक्ष अशा काही परिस्थितीमध्ये जाऊन थांबलाय की आता पुढे या पक्षाचं काय होईल एवढी वाईट परिस्थिती असताना आता प्रशांत किशोर मात्र त्याची धुरा सांभाळणार आहेत. पण हे बघत असताना प्रशांत किशोर यांनी आतापर्यंत कोणत्या राजकीय पक्षासाठी काम केलं आणि हे थोडक्यात समजून घेऊ. कारण आपल्याला माहिती आहे की प्रशांत किशोर हे खरं तर परदेशात होते, दक्षिण आफ्रिकेसारख्या देशामध्ये ते थांबून काही आरोग्यविषयक समितीवरती काम करत होते. मात्र 2012ला पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांनी त्यांना भारतात आणलं आणि भारतात आल्यानंतर ते पहिल्यांदा गुजरातसाठी काम करत होते. आणि आपल्याला आठवत असेल तर बघा की तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते त्या सगळ्या पॉलिटिकल स्ट्रॅटर्जीमध्ये गुजरातमध्ये राहून जे काम प्रशांत किशोर यांनी केलं होतं त्याचं यश आपण बघितलं की तिसऱ्या टर्ममध्ये सुद्धा नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री झाले होते. आणि म्हणूनच 2012ला प्रशांत किशोर यांना सोबत घेऊन
जो काही नरेंद्र मोदी यांचा प्रवास सुरू झाला तो 2014 पर्यंत इतका चांगला होता की 2014ला नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान बनू शकतात ही स्ट्रॅटर्जी ठरवण्यामध्ये जेवढे काही लोक होते त्याच्यामध्ये प्रशांत किशोर हा व्यक्ती मात्र सगळ्यात अव्वल होता, कारण त्यांच्याच कंपनीने ही सगळी रणनीती आखली होती आणि त्याचं यश सुद्धा आपल्याला माहीत आहे की गुजरातचे मुख्यमंत्री थेट देशाचे पंतप्रधान झाले आणि मोदी लाटेचा उदय झाला. दिल्लीसाठीच नाही, केवळ देशासाठीच नाही तर अनेक रिजनल पार्टीसाठी सुद्धा प्रशांत किशोर यांच्या कामाची सुरुवात खऱ्या अर्थाने गुजरातपासून झाली होती. अगदी सुरुवातीला भारतीय जनता पार्टीसाठी काम करणारे प्रशांत किशोर 2014मध्ये मोदी लाटेचा उदय झाल्यानंतर मात्र त्यांच्यापासून दुरावले. मात्र 2015ला लगेच बिहारमध्ये निवडणुका झाल्या. बिहारमध्ये निवडणुका झाल्यानंतर बिहारच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय जनता दल, नितीश कुमार आणि भारतीय जनता पार्टी यांच्यासाठी पुन्हा एकदा प्रशांत किशोर यांनी काम केलं आणि तिथे आपल्याला माहित आहे की नितीश कुमार मुख्यमंत्री बनले. आणि असं म्हणतात की नितीश कुमारांच्या सरकारमध्ये प्रशांत किशोर यांना फार मोठी जागा होती. ते कुठल्याही मोठ्या पदावर नसले तरी की पर्सन म्हणून काम बघत होते. मात्र तो काळ अगदी काही दिवसच होता, कारण पुन्हा 2017मध्ये पंजाबची निवडणूक आली होती आणि पंजाबच्या निवडणुकीमध्ये काँग्रेससाठी रणनीती बनवण्याचं काम प्रशांत किशोर यांनी केलं. प्रशांत किशोरबद्दल एक गोष्ट निश्चित सांगितली पाहिजे की प्रशांत किशोर हा तो रणनीतिकार आहे, राजकीय रणनीतिकार आहे, ज्याने वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये किंबहुना एकमेकाच्या विरोधी पक्षासाठी काम केलं. म्हणजे एकतर भारतीय जनता पार्टीसाठी काम करणारे प्रशांत किशोर थेट 2017मध्ये पंजाबमध्ये काँग्रेससाठी काम करत होते आणि अमरिंदर सिंग यांचं सरकार आणण्यासाठी सुद्धा प्रशांत किशोर यांनी मोठे प्रयत्न केले. आणि त्यामुळे 2017मध्ये काँग्रेससाठी काम करणारे प्रशांत किशोर हे असं म्हणाले होते की मी जरी काँग्रेसचं काम करणार असलो तरी मी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही. आणि हे त्यांचं वैशिष्ट्य राहिलं आहे की भाजप, काँग्रेस, आप, DMK, त्यानंतर तृणमूल काँग्रेस या सगळ्या पक्षासाठी काम केल्यानंतर सुद्धा कुठल्याही पक्षामध्ये त्यांनी स्वतः प्रवेश केला नाही, स्वतःचा पक्ष काढला. तो जरी बुडाला असला तरी अद्याप ते त्यांच्या कामावरती ठाम आहेत. 2021ला ज्यावेळी तिसऱ्यांदा तृणमूल काँग्रेस ही पश्चिम बंगालमध्ये निवडणुका कंडक्ट करत होती, त्याही निवडणुकीमध्ये प्रशांत किशोर यांची रणनीती कामाला आली आणि प्रशांत किशोर यांच्या याच रणनीतीने पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसचं सरकार आल्याचं आपण पाहिलं होतं. खरं तर ममता दीदी यांच्या या सरकारमध्ये ज्यावेळी शुभेंदू अधिकारी हे नाराज झाले त्या काळामध्ये सुद्धा असं म्हटलं जातं की प्रशांत किशोर हेच राजकीय सल्लागार म्हणून काम करत होते आणि ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांना पक्षाचा चेहरा बनवून पाहत होते. आणि त्यामुळे शुभेंदू अधिकारी हा दुसऱ्या फळीतला कार्यकर्ता नाराज झाला आणि त्याचा प्रत्यय आपण बघतोय की शुभेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जीपासून बाजूला गेले, प्रशांत किशोर आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधामध्ये काम करू लागले आणि तेच शुभेंदू अधिकारी ममता बॅनर्जी यांचा 2 वेळा पराभव करून आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झालेत. असो, 2021 पूर्वी 2019मध्ये YSR काँग्रेससाठी सुद्धा प्रशांत किशोर यांनी फार मोठी रणनीती आखली. आपल्याला आठवत असेल तर जगनमोहन रेड्डी यांचा तो काही जो ताफा होता आणि असं म्हणतात की त्या काळामध्ये देशात सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री कोण असा जर प्रश्न तुम्हाला कधी विचारला असेल तर त्याचं उत्तर जगनमोहन रेड्डी असं दिलं असतं आपण, कारण त्याचं जी काही राजकीय वजन होतं, लोकप्रियता होती ती इतक्या टोकाला गेली होती की लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत लोक जगनमोहन रेड्डी यांचे चाहते झाले होते. त्या रणनीतीमध्ये सुद्धा प्रशांत किशोर यांचं फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि त्यामुळं राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये प्रशांत किशोर काम करत होते. आणि अगदी 2021 म्हणजे ज्या तामिळनाडूमध्ये विजय थलपती याला मुख्यमंत्री करण्यासाठी प्रशांत किशोर यांनी रणनीती आखली, त्याच तामिळनाडूमध्ये 2021ला MK स्टॅलिनसाठी सुद्धा प्रशांत किशोर यांनीच रणनीती आखली होती आणि स्टॅलिन सरकार अगदी सत्तेत आणून दाखवलं होतं. असा हा प्रशांत किशोर आता आपण बघतोय की जे अलीकडच्या काळामध्ये स्वतःच्या राजकीय पक्ष काढून त्यांनी आपलं नशीब आजमावलं. त्यांना जरी तिथं यश आलं नसलं तरी त्यांच्यामुळे मात्र अनेक राजकीय पक्षांना यश आलंय आणि तोच सिलसिला अद्याप चालू आहे. आता महाराष्ट्रात मात्र पहिल्यांदाच, कारण मला आठवतंय की महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये यापूर्वी प्रशांत किशोर हे थेट कोणत्याही राजकीय पक्षाचे सल्लागार राहिलेले नाहीत. आता मात्र अजित पवारांच्या अकाली निधनानंतर पक्ष नेतृत्वाची मोठी उणीव निर्माण झालेली असताना आता प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसला कशा पद्धतीने वर काढतात किंबहुना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला कशा प्रकारे बळकट करतात हे पाहणं मोठं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.